बोला भैरवी मॅडम, आज कशी काय आठवण काढलीत? नाही म्हणजे अलीकडे रेकॉर्डिंग वगैरे काही झालं नाही तुमचं? ऐक रे, तुझ्याशी निवांत गप्पा मारायला फोन केला नाहीये मी, कळलं ना? सावलीचं रेकॉर्डिंग करतोयस ना तू? हो हो, काय गातात त्या, म्हणजे तुमची शिष्या शोभतात. ए बस, त्याचं कौतुक ऐकायला फोन केला नाहीये मी. तुला एवढंच सांगायला फोन केलाय की सावलीचं रेकॉर्डिंग करतोयस ना, ते मी सांगेन तसंच करायचं. नेमकं म्हणायचं काय मॅडम तुम्हाला? तिचं गाणं मी सांगेन त्याच पद्धतीने रेकॉर्ड करायचंस, खराब करायचंस तिचं गाणं. हे काय म्हणता मॅडम तुम्ही? मी असं नाही करू शकत, स्टुडिओचं नाव खराब होईल. मग त्याऐवजी तुझं नाव खराब झालेलं चालेल का तुला? तू तिथं बसून काय करतोस, कसं कसं करतोस, बिलिंग मध्ये कसे झोल करतोस, ते तुझ्या मालकाला न कळू देता, तेच जर मी तुझ्या मालकाला कळवलं तर? हो मॅडम, पोटावर पाय आणू नका, मला माफ करा. तुम्ही जसं सांगाल ना मी तसंच करेन. व्हेरी गुड. आता ऐक, समजलं ना मी काय सांगितलं ते? नाहीतर तुला रस्त्यावर आणायला मला जरा सुद्धा वेळ लागणार नाही. ओके मॅडम, ठीक आहे. ठेव फोन. अरे काय किती वेळ तुला? काय नाही, टेक करूयात का? त्याच्यासाठीच थांबलोय आम्ही. सावली रेडी आहेस तू? हो मी रेडी आहे. फक्त मला हे म्हणायचं होतं की माझं कुठे काही चुकलं तर प्लीज तुम्ही मला सांगा. काही काळजी करू नकोस. तुझ्यासारखी प्रामाणिक गायिका मी अजून बघितलेली नाहीये. पहिल्या कडव्यातलं जे रिपिटेशन आहे तर त्याची व्हेरिएशन्सकडे थोडंसं लक्ष दे. बाकी तर तू उत्तम गातेस. सो ऑल दी बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू. बबलू, हे काय आणलंयस तू? तूर डाळ. मग चणा डाळ का लिहिली याच्यावर 1 किलो? दादा मी माझ्या पद्धतीने घेऊन आलोय. असं नाही चालत, पद्धतीने आणलेलं. दादा, हा? तू हे जे धनुष्य उचललंयस ते आपल्याला पेलवेल ना? नाही म्हणजे खाण्यालाही काही बनेल ना? ह्या बबलूला काय भस्म्याच आहे रे, मी खाऊ शकेन ना हे? ओरडा खावा लागेल. ओरडा खाऊन आपलं पोट भरावं लागेल. अनुज, अनुज नाही, मी सोहम. काय चाललंय तुझं? शस्त्र टाकलीस सुद्धा? अरे शत्रू समोर सुद्धा नाहीये. ऐक ना, मी काय म्हणतो, स्वयंपाक म्हणजे काय? काय काय आहे? पटोळ आहे. कला आहे, कला. ती आपण कलेने करूया ना. लावतो व्हिडिओ. अरे कळेल का मला काय चालू आहे ते?